स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली खुशखबर आहे। आता महिलांचे अर्ज जे आहेत ते या ठिकाणी पाहू शकता बाद होणार नाहीत। महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। या योजनेमध्ये होणारे सर्व बदल, लहान मोठे बदल, जे काही निर्णय या योजनेसंदर्भात घेण्यात येतील ते तुम्हाला पाहायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चॅनल सुरुवात करूया आता। तर पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे। स्वतः आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जे कारण सांगण्यात आलेलं होतं महिलांचा अर्ज बाद होण्यासाठी, की तुम्ही मराठीमधून फॉर्म भरलेला आहे त्यामुळे तुमचा जो अर्ज आहे तो बाद होईल, तर आता या ठिकाणी त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। अर्ज बाद होणार नाहीत महिलांचे। अनेक कारण आहेत अर्ज बाद होण्याचे, त्यापैकी एक म्हणजे मराठीमधून अर्ज भरला त्यामुळे अर्ज बाद झाला, असं त्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अर्ज बाद होण्याच्या कारणांमध्ये। तर आदिती तटकरे मॅडमनी काय माहिती दिलेली आहे या संदर्भात माहिती आपण पाहूया। लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांचे मराठी भाषेतले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत। मराठीतला अर्ज नामंजूर होणार नसून कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला। महत्त्वाची बातमी आहे, लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांचे मराठी भाषेतले अर्ज सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहेत। मराठीतला अर्ज नामंजूर होणार नसून कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला। आदिती तटकरे यांनी या संदर्भात ट्विट केले, ते आपण पाहू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांचे मराठी भाषेतले असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत। मराठीतले अर्ज नामंजूर होणार नाहीत। तर पहा, नक्कीच ही ज्या महिलांनी मराठीमधून अर्ज केलेला होता त्यांच्यासाठी खुशखबर असणार आहे। ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत मराठीमधून केलेले अर्ज, त्यांचे अर्ज आता तुम्हाला पाहू शकता अप्रूव्ह होणार आहेत। तसेच ज्यांनी या अगोदर मराठीमध्ये अर्ज केलेला होता आणि त्यांचा अर्ज बाद झालेला होता त्यांना देखील आता पुन्हा एकदा एडिटचं ऑप्शन मिळू शकतं आणि त्यांचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह होऊ शकतो। त्यामुळे खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेमधले वेळोवेळचे बदल आणि जी माहिती असेल ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता। धन्यवाद।